त्यांनी शोधून काढलेला तो सत्कर्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक समूह त्या तीन महात्मांना मी किंवा प्रचार करणार. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मकांडामध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो. विहारामध्ये उपस्थित सर्व सकाळचं धम्मोपासक उपासिका बालकांना तुमच्याकडे मंगलाची कामना करतो. बुद्ध धर्म संत या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती अशी मंगल कामना करू. आजच्या देशातील आपण पाहत आहोत कथाकार समयाचे उत्तर सातारा या ठिकाणी ऋषी पतन रुद्रायणामध्ये आपले निर्देश होती त्या परिवारकांना धम्म सांगण्यासाठी त्या ठिकाणी आणि त्यांची आदान प्रदान झाल्यानंतर त्यांच्या मनातील शंका कुशंका नष्ट झाल्यानंतर तथागतांनी सांगितलं की जीवनाचे असे दोन टोक आहेत. एक टोक म्हणजे सुखभोगाचं आणि दुसरा टोक म्हणजे आत्मक्लेशाचं. सुखभोगाचं म्हणजे खा पिणं मजा करा, आत्मक्लेशाचं म्हणजे शरीराला यातना द्या, तपश्चर्या करा. आणि भगवान म्हणतात की हे परिवारकांनो, शहाण्या माणसांनी या दोन्ही बाजूला जाऊ नये आणि दोन्ही बाजूला सोडता येते असा एक मध्यम मार्ग मी शोधून काढलेला आहे. तो मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देणारा आणि सर्व दुःखाला नष्ट करणारा असा एक मध्यम मार्ग आहे आणि मी या मध्यम मार्गाची देशना तुम्हाला दिला. तेव्हा त्या ब्राह्मणांनी आपला मार्ग कोणता आहे असं त्या परिवारकांनी भगवंताला विनंती केली आणि भगवंतांनी त्यांच्या विनंतीला मानून आपला धर्म सांगण्याला त्यांनी सुरुवात केली. हा जो धर्म तथागतांना सांगित आहे हा धर्म बौद्ध जगतामध्ये धम्म जगत पवन सूक्त या नावाने प्रसिद्ध झाले. म्हणजे भगवान बुद्धांनी त्या 5 परिवारकांना जो धर्म सांगितला तो सर्व धर्म या सूक्तामध्ये त्याचा अंतर्भाव झाला. आपला धर्म त्या परिवारकांना सांगत असताना बुद्धाने सर्वप्रथम त्यांना सांगितलं की हे परिवारक, आपला जो मार्ग आहे जो धर्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा याच्याशी काहीही घेणं देणं नाही. मी ज्या धर्माची दिशा देतो किंवा मी जो धर्म लोकांना सांगतो तुम्हाला, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, भगवान बुद्धाच्या धर्माला आत्मा आणि ईश्वर याच्याशी काही घेणं देणं नाही. दुसरी गोष्ट, मरणोत्तर जीवनाशी याचा काही संबंध नाही. म्हणजे मेल्यानंतर काय होते याच्याशी आपल्या धर्माशी काही घेणं देणं नाही. आणि कर्मकांडाशी या धर्माला काही घेणं देणं नाही. म्हणजे सुरुवातीला भगवंतांनी त्या परिवारकांना सांगितलं की आपल्याला जो धर्म प्राप्त झाला त्या धर्माला ईश्वर किंवा आत्मा याच्याशी घेणं देणं नाही. मरणानंतर जे काय घडते काय नाही त्या गोष्टीशी घेणं देणं नाही. आणि कर्मकांडाशी अजिबात घेणं देणं नाही. मरणोत्तर जीवनाशी काही घेणं देणं नाही. याचा अर्थ भगवान बुद्ध मृत्यूनंतर काय होते किंवा पुनर्जन्म मानव होते किंवा नव्हते याच्याशी त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. कारण जेव्हा कोणी नव्याने बौद्ध धर्माला समजून घेण्याचा प्रयत्न करते, कारण त्यावेळीची जी परिस्थिती होती सगळे ईश्वर आणि आत्मा या कर्मकांडामध्ये गुंतलेले होते. आणि हे कर्मकांड कशासाठी करत होते की चांगलं पुण्याची प्राप्ती झाली तर मग त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. जर त्याला पुण्यकर्म नाही केले तर तो नरकायातना भोगते, नरकामध्ये जातो. आणि मग त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की ब्राह्मणांना आमंत्रित करा, यज्ञ करा, होम करा, ब्राह्मणांना दान दक्षिणा द्या. असं जर केलं तर स्वतःची प्राप्ती होईल आणि असं नाही केलं तर मात्र तुम्ही नरकामध्ये जाता. हा विचार त्यावेळेस सर्व मनुष्य मात्रामध्ये रुजलेला होता. आणि हा विचारातून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी भगवान तथागतांना म्हणतात की माझ्या धर्माला मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. कारण स्वर्ग आणि नरकाची चिंता जर करत असाल तर कर्मकांडाला जन्म दिला जाते, कर्मकांडाला जन्म दिला जाते. म्हणून तुम्ही जर चांगले कर्म केले, तुम्ही जर कुशल कर्म केले किंवा पुण्यकर्म केले तर जर स्वर्ग असेल तर तुम्ही डायरेक्ट स्वर्गामध्ये जाणार. पण तुम्ही जर पाप कर्म केले असतील, वाईट कर्म केले असतील तर तुम्ही मात्र नरकामध्ये जाणार.
म्हणजे पुढची काय स्थिती आहे ते आजच्या आपल्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणजे मनुष्याने आपल्या कर्मावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. मी स्वर्गात जाईल मी नरकात जाईल हा विचार त्याने आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. नंतर बुद्धाने सांगितलं की माझा धर्म जो आहे तो माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा भगवान बुद्धाच्या धर्माचा मेन केंद्रबिंदू आहे. इतर धर्म जसे ईश्वर आणि आत्मा स्वर्ग आणि नरक याच्या भोवती फिरतात, तर भगवान म्हणतात की माझा जो धर्म आहे माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हा माझ्या धर्माचा केंद्रबिंदू आहे. आणि माझ्या धर्माचं हे पहिलं प्रतिष्ठान आहे. जे लोक नव्याने बुद्ध धर्माला स्वीकार करतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा संदेश आहे. पहिले तर त्यांनी या 3 गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. ईश्वर आणि आत्मा त्याच्याशी काही घेणं नाही. मरणोत्तर जीवनाची त्यांनी चिंता करू नये आणि कर्मकांडामध्ये रमला होऊ नये, हे केंद्रबिंदू. आणि दुसरी गोष्ट माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. हा भगवान बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे इथं जाती भेद नाही, उंच नीच नाही, वर्ण भेद नाही. मनुष्य मात्र सर्व समान आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. हा भगवान बुद्धाच्या धर्माचं अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी हा दुःखामध्ये आहे. मनुष्य प्राणी दैनिक आहे. मनुष्य हा दारिद्र्यामध्ये राहत आहे. आणि त्याचे दुसरं तत्व की हे संपूर्ण जे जग आहे हे सर्व दुःखाने भरलेलं आहे, दुःखाने व्यापलेलं आहे. आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हाच केवळ धर्माचा उद्देश आहे. जग हे संपूर्ण दुःखानं ग्रासलेलं आहे आणि या जगातून दुःखाला नष्ट करणे हाच केवळ आपल्या धर्माचा मुख्य उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरं काही नाही. आपल्या जीवनामध्ये दुःख आहे किंवा आपत्ती विपत्ती आहे, या दुःखातून आपत्ती विपत्तीतून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर धम्म त्याच्यावरती एकमेव औषधी आहे. धम्म तिसरा काही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धर्माचा पाया आहे. दुःखाचं अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा भगवान बुद्धाच्या धर्माचा पाया आहे. कारण जोपर्यंत दुःखाचं अस्तित्व आपण मान्य करणार नाही, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे हे जोपर्यंत आपण कबूल करणार नाही तोपर्यंत ते नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार नाही. म्हणून सगळ्यात प्रथम दुःख माझ्या जीवनामध्ये आहे हे समजून घेणे याला म्हणतो. ज्या व्यक्तीच्या हे लक्षात येईल की माझ्या जीवनामध्ये दुःख आहे तोच व्यक्ती दुःखातून मुक्त करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने तो जाईल. म्हणजे जगामध्ये दुःख आहे हे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धर्माचा पाया आहे. याच्यावर भगवान बुद्धाचा धम्म आधारलेला आहे. हाच केवळ धर्माचा पाया असू शकतो. भगवान बुद्ध म्हणतात की जेवढे काही धर्म असतील ते धर्म जर त्या धर्माचे मानणाऱ्या अनुयायांना त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग हे जर तो धर्म सांगत नसेल तर मी असं म्हणतो की तो धर्मच नव्हे, त्याला धर्म म्हणता येणार नाही. दुःखाचं अस्तित्व मान्य करणे आणि तो नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हे भगवान बुद्धाच्या धर्माचा पाया आहे. आणि हे परिवारांनो जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धर्माचा मुख्य प्रश्न आहे. आणि ज्या सर्वांना किंवा ज्या ब्राह्मणांना म्हणजे धर्मोपदेशकांना हे समजत नसेल, धर्माचा जो मुख्य उद्देश आहे हे जर कोणा श्रमणाला आणि ब्राह्मणाला जर समजत नसेल तर माझ्या मते ते श्रमणही नाही आणि ते ब्राह्मणही नाही. म्हणजे धर्म कोणताही असो त्या धर्माचा उद्देश असला पाहिजे की आपल्या समाजामध्ये किंवा मनुष्य प्राण्यामध्ये जे दुःख आहे ते दुःख आहे हे त्याची जाणीव करून देणे आणि हे दुःख कसं नष्ट करता येते हा मार्ग शिकवणे हा प्रत्येक धर्माचं ध्येय असलं पाहिजे. नंतर परिवारांनी बुद्धांना विचारलं की दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर आपल्या धर्माचा पाया असेल तर आपला धर्म दुःख कसे नाहीसे करतो ते आता आम्हाला सांगा. आणि अशा प्रकारे त्या परिवारांनी भगवंताला विनंती केल्यानंतर भगवान बुद्ध त्यांना सांगतात काय म्हणतात, जर या धर्मानुसार प्रत्येकाने पवित्राचा मार्ग अनुसरला, सदाचरणाच्या मार्गाचा स्वीकार केला आणि शील मार्गाचा अवलंब केला
तर प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करू शकते. पवित्राचा मार्ग, सदाचरणाचा मार्ग आणि शील मार्ग या तीन गोष्टीप्रमाणे जो मनुष्य आचरण करेल आपल्या जीवनामध्ये तो व्यक्ती अनेक दुःख आपत्ती विपत्तीपासून मुक्त होऊ शकतो आणि निर्वाणाच्या मार्गापर्यंत जाऊ शकतो. जेव्हा परिवारजनांना विचारलं का तुमचा धर्म जीवनातलं दुःख कसं नष्ट करता येते तर हे नष्ट करण्याचे तीन पायऱ्या तीन मार्ग बुद्धांनी सांगितलं. पहिलं पवित्राचा मार्ग, दुसरं सदाचरणाचा मार्ग आणि तिसरा शील मार्ग. हे तीन गोष्टी भगवंतांनी सांगितल्यानंतर नंतर ते परिवारजन भगवंतांना विचारतात की भगवान आता तुम्ही ह्या ज्या तीन गोष्टी सांगितल्या आता त्या तीन गोष्टीचा विस्तार करा म्हणजे आम्हाला बरोबर समजावून सांगा. तेव्हा भगवंतांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली आणि त्यांनी सर्वप्रथम विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. विशुद्धी मार्ग समजावून सांगत असताना भगवान बुद्ध परिवारजनांना म्हणाले, हे परिवारजन, ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्त्वे म्हणून काही तत्त्वे पाळली पाहिजे. हे विशुद्ध मार्गाची शिकवण आहे. ज्या मनुष्याला चांगला मनुष्य व्हायचा असेल किंवा सुखाने जीवन जगायचं असेल, माझा इतरांनी सन्मान केला पाहिजे असं जर त्याला वाटत असेल तर त्या माणसाने आपल्या जीवनामध्ये काही तत्व काही नियम याचं पालन केलं पाहिजे. त्याला असं वाटते माझा सन्मान झाला पाहिजे, मला सुखाने जीवन जगता आलं पाहिजे, मला चांगला मनुष्य बनता आलं पाहिजे, तर त्याने आपल्या जीवनामध्ये काही नियमाचं काही तत्वाचं पालन केलं पाहिजे. जर मनुष्य त्या नियमाप्रमाणे तत्वाप्रमाणे जर आचरण करेल तेव्हा तो चांगला मनुष्य होऊ शकते आणि त्याला आदर सत्काराची प्राप्ती होते. म्हणून भगवंतांनी सांगितलं आणि हे माझ्या विशुद्धी मार्गाची पहिली शिकवण आहे. ज्याला चांगला माणूस बनायचा आहे त्याने काही तत्वाचे काही नियमाचं पालन केलं पाहिजे. माझ्या विशुद्धी मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. ज्याला मनुष्याचं चांगलं जीवन जगायचं आहे, ज्याला माना सन्मानाचं जीवन जगायचं आहे त्यांनी विशुद्धी मार्गाचे ही 5 तत्व सांगितलेले आहेत. या 5 तत्वाचं त्याने काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे 5 तत्व म्हणजे कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे किंवा कोणत्याही प्राण्याला इजा न पोहोचवणे, कोणाचाही अपमान न करणे, कोणाचाही त्रास न देणे हे पहिलं तत्व. दुसरं चोरी न करणे म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बनवणे, चारचोरीशी न करणे, कोणाची फसवणूक न करणे. तिसरं व्यभिचार न करणे. चौथं असत्य न बोलणे आणि 5वं मानसिक बीज ग्रहण न करणे. ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये एक चांगला माणूस बनायचा आहे त्याने या 5 तत्वाचं 5 नियमाचं काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. 5 तत्व 5 नियम म्हणजे आपला पंचशील. या पंचशीलाच्या तत्वाप्रमाणे तो जर मनुष्य आपल्या जीवनामध्ये आचरण करत असेल तर त्याचा अनेक लोक त्याचा सन्मान करतील आणि तो अनेक प्रकारे आपल्या जीवनाचं जे दुःख आहे यापासून तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं म्हणणं त्या परिवारांना बरोबर पटलं पाहिजे. म्हणून तथागतांना सांगतात की प्रत्येक माणसाने ही तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही परिमार्जन असलं पाहिजे. मनुष्य जीवनामध्ये जे काही कर्म करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या वाणीने शरीराने आणि मनाने जे जे कर्म करतो ते कर्म जे करतो त्याचं त्याच्याकडे काहीतरी मूल्यमापन असलं पाहिजे. कारण जर सत्कर्म जर तो व्यक्ती करत असेल तर तो सद्गतीकडे जाणार आहे. तो बहुशः कर्म जर करत असेल तर तो दुर्गतीकडे जाणार आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या म्हातारपणाची चिंता राहते किंवा प्रत्येक मनुष्य मृत्यू पावल्यानंतर मला स्वर्गगती प्राप्त झाली पाहिजे अशी मनामध्ये इच्छा करते. पण ते कोण्या मार्गाने त्याची सद्गती होणार आहे, कोण्या मार्गाने त्याची स्वर्गगती त्याला प्राप्त होणार आहे हे मार्ग पाहण्यासाठी याचं मोजमाप करण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी करायचं असलं पाहिजे, काहीतरी मोजमाप करण्याचं साधन असलं पाहिजे. कारण दिवसभर आपण जे कर्म करतो त्या कर्मामध्ये आपण किती पाप कर्म करतो, किती पुण्य कर्म करतो हे आपल्याला मोजता आलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण पुण्य कर्म करत राहू, पाप कर्मापासून आपण दूर राहतो. पण जर आपल्याला माहीतच झालं नाही कधी पुण्य कर्म करत आहे की पाप कर्म करत आहे, कधी कधी तो मनुष्य पुण्य कर्म करता करता कधी पाप कर्मामध्ये निघून जाईल याचा नेम नसते. कारण जीवनभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जर आपल्या जीवनचरित्रात
राहता किंवा आपल्या जीवनाचा जर विचार जर केला तर आपल्या लक्षात येते की आपण दिवसभरातून कुशल कर्म फार कमी करतो आणि वाईट कर्म आपण जास्त करतो. चांगले कर्म आपण कमी करतो, वाईट कर्म आपण जास्त करतो. आपल्याला हे माहीतच होत नाही, कारण आपल्याकडे मोजमाप करायचं यंत्र नाही. जर आपल्याला जर माहीत झालं की मी रोज पुण्यकर्म जास्त करत आहे, पापकर्म कमी करत आहे, याचा अर्थ याच्या पुढचं जे जीवन मला प्राप्त होईल ते आनंदानं प्राप्त होईल, कारण माझ्याकडे पुण्याचा साठा जागा आहे. जर तो मनुष्य पुण्यकर्म कमी करत आहे आणि पापकर्म जास्त करत आहे, असं जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा त्याच्या लक्षात येईल की माझं हंकारपण दुःखानं गेल्याशिवाय राहणार नाही आणि मृत्यू पावल्यानंतर मी नरकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, कारण मी पापकर्म जास्त करतो. हे मनुष्याला समजण्यासाठी जसं प्रत्येक गोष्टीवर मोजमाप राहते तसं एक पुण्य आणि पाप मोजण्याचा काही तराजू असला पाहिजे. जर मनुष्य जीवन जगत असताना त्याच्याबद्दल बोलण्याचं यंत्र नसतं आणि त्याच्याला लक्षात आलं आजच्या दिवसाला माझ्या हातून पाप करणे जास्त झाले, तर तो व्यक्ती त्या पाप कर्मापासून दूर जाईल. आज माझ्याकडून पुण्यकर्म फार कमी झाले असं जर त्याला दिसलं तर तो पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करेल. हे बोलण्यासाठी आपल्याला काहीतरी मोजमाप असलं पाहिजे, तराजू असलं पाहिजे. आणि हा तराजू जर आपल्याकडून असेल तर मग आपल्याला हंकारपाची चिंता करण्याचं काही काम नाही, कारण गेल्यानंतर माझं काय होईल याचाही विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण आपण रोज मी आज दिवसाला मी किती पुण्यकर्म केलं, किती पापकर्म केलं, हे सकाळी संध्याकाळी आपण मोजलं तर लक्षात आलं पाहिजे. हे पाप आणि पुण्य मोजण्याचा जो तराजू आहे तो तराजू म्हणजे पापशील, हे पाप नियम. हे कसे मोजायचे? जेव्हा आपण उपवासाचं व्रत ग्रहण करतो, कोणी पंचशीलेचं व्रत ग्रहण करते, कोणी अष्टशीलेचं व्रत ग्रहण करते आणि दिवसभर आपण त्याचं आचरण करत असतो. दिवसभर आचरण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अगरबत्ती आंघोळीला स्नान केल्यानंतर अगरबत्ती मेणबत्ती लावून आपण जर त्या पूजा स्थळापाशी 10 मिनिट पालखट म्हणत बसतो किंवा आपल्या इथं पूजा स्थळ नाही, सकाळी उठल्याबरोबर आपल्या बिस्ताऱ्यावर जर आपण 10 मिनिट जर डोळे मिटून शांत बसलो तर काल सकाळपासून तर आज सकाळपर्यंत मी किती पाप केलं, किती पुण्य केलं हे तराजूला आपल्याला मोजता येते. त्यासाठी शांत चित्तानं बसायचं असते आणि सगळ्यात प्रथम पहिलं शील घ्यायचं. पानाचे पापा केले म्हणे शिक्का करून समाधी मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही असं मी व्रत घेतलं. काल सकाळपासून तर आज सकाळपर्यंत मी कोण्या प्राणी मात्रांची हिंसा केली का, स्वतःचा प्रश्न विचारा. मी कोण्या प्राण्याला हिंसा केली का, मी कोणाचा अपमान केला का, स्वतःला विचारा. जर आपल्या लक्षात आलं की काल सकाळपासून आज सकाळपर्यंत मी कोण्याच प्राणी मात्राची हिंसा केली नाही, कोणाला इजा केली नाही, कोणाचा अपमान केला नाही, याचा अर्थ पुण्याच्या गड्यामध्ये आपला एक खडा पडला. नंतर दुसरं तत्व अदिन्न नाना वेगवेगळी शिक्का करून समाधी आहे. मी चोरी केली का किंवा कोणा दुसऱ्याची वस्तू हिरावून घेतली का, तेव्हा त्याचा सकाळपासून आज सकाळपर्यंत विचार करायचा की कालपासून आजपर्यंत मी चोरी केली का, मी जागसोरीशी केली का, मी कोणाची फसवणूक केली का. जेव्हा आपल्याला आपण प्रश्न विचारायचा आणि आपण कालपासून आपलं जीवनचरित्र आपल्या डोळ्याचा प्रमाण विचार करायचा, तेव्हा आपल्या लक्षात येते नाही मी स्वतःही चोरी केली नाही, कोणाची वस्तू हिरावून घेतली नाही आणि मी जागसोरीशी केली नाही, म्हणजे कोणाची फसवणूक केली नाही. याचा अर्थ पुण्याच्या घड्यामध्ये आपले 2 खडे पडले. तिसरा आहे कामे स्मित चाळावे म्हणे शिक्का करून समाधी. माझ्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली होती का, कोणती व्यक्ती कोणती वस्तू पाहून माझ्या मनामध्ये त्या वस्तूविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी काही लालसा निर्माण झाली होती का, तेव्हा कालपासूनचा विचार करायचा. आणि मग जर आपल्या लक्षात येईल की माझ्या मनात विषय वासना निर्माण झाली होती पण मी अमुक एखादी वस्तू पाहिल्यावर ती वस्तू मला प्राप्त कशी केली, हा विचार माझ्या मनामध्ये आला होता. म्हणजे याचा अर्थ आपलं जे तिसरं जे शील आहे ते थोडंसं लवकर झालं, म्हणजे पापाच्या गळ्यामध्ये आपला एक खडा पडला. नंतर तपशील मुसावादा वेगळी शिक्का करून समाधी आहे. मी काल सकाळपासून तर आज सकाळपर्यंत मी होतो का, मी चहाची कृती केली का, मी व्यर्थपणाची बडबड केली का, मी कधी कोणाला शिकवून दिली का, असा प्रश्न विचारल्यानंतर मग तुम्ही दिवसभरात चिंतन केल्यावर आपल्या लक्षात येईल की मी कोणाला शिकवून दिली नाही, मी कोणाची चिंतानाला केली नाही, मी व्यर्थपणाची बडबडी केली नाही आणि मी कोणाची कुठली कहाणी केली नाही. याचा अर्थ पुण्याच्या घरामध्ये माझे 3 पुण्याचे घडे पडले. नंतर पापाशी सुरावेगळे मध्ये तुम्हाला कानावे म्हणे मी नशा केली का, कच्ची दारू या पक्की दारू
पक्की धातू म्हणजे ते धातूची दशा आणि कच्ची धातू म्हणजे ते धातू सारखंच राहते. मी काल सकाळपासून आज सकाळपर्यंत माझ्या सुंदरतेवर गर्व केलं का, माझ्या संपत्तीवर गर्व केलं का, माझ्या ज्ञानावर गर्व केलं का, माझ्या मनामध्ये गर्वाचा अहंकार निर्माण झाला होता का, असा विचार केल्यानंतर जर तुमच्या लक्षात येत नाही काल सकाळपासून आजपर्यंत मी अशा प्रकारचं कोणतंच कर्म केलं नाही, म्हणजे पुण्याच्या घड्यामध्ये आपले 4 घडे पडले आणि पापाच्या घड्यामध्ये 1 घडा. म्हणजे आपण आज घड्यामध्ये पुण्य जास्त केलं, पाप मात्र कमी केलं. पाप मात्र कमी केलं, पण ते कमी केलं म्हणून त्याला दुर्लक्षित करतो का? मी पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला संकल्प करायचा की पुन्हा दुसऱ्या दिवशी मी या पाकशिलाचं काटेकोरपणे पालन करेन. आज माझा 1 शील भंग झाला, उद्या मी तेही होऊ देणार नाही असा संकल्प करून नंतर पुन्हा तो पाकशिला पालन करतो. अशा प्रकारे तो मनुष्य रोजच्या जीवनाचं निरीक्षण तुम्हाला करता येईल. उपवास करत असो करत नसो, कारण पंचशील हे रोजच्या जीवनामध्ये पालन करण्यासाठी आहे. उपवासाच्या दिवशी अष्टशील व्रत आहे. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे 10 मिनिट बसायचं, पण अष्टशीलेचे जे 8 शील आहे एक शील ताब्यामध्ये टाकायचं, आपल्याला प्रश्न विचारायचा, आपण त्याचा न्याय द्यायचा. 2 बाजूला 2 घरे ठेवायचे, पुण्याच्या घरे ठेवायचे, पापाच्या घरे ठेवायचे. जे शील चांगल्या प्रकारे पालन केलं ते पुण्याच्या घरामध्ये टाकायचं, जे शील आपण चुकलं ते पापाच्या घरामध्ये टाकायचं. म्हणजे मी पुण्य करत आहे की पाप कर्म करत आहे हे ज्याचं त्याला समजणार आहे. कोणाला विचारायचं काम नाही, कोणाला ज्योतिषाला हात दाखवायचं काम नाही, किंवा आपला काळ किंवा भविष्य पाहायचं काम नाही. हताशाने माझं लाला पालन होईल किंवा नाही, मी चांगल्या प्रकारे मृत्यूला प्राप्त होईल किंवा माझी भूक यंदा होती, किंवा मृत्यू पावल्यानंतर मी स्वर्गात जाईल का नंतर जाईल याची अजिबात चिंता करण्याचं काम नाही. म्हणून भगवंत त्या परिवारांना सांगतात की मरणोत्तर जीवनाशी माझ्या नामाला काही घेतलेलं नाही, कारण माझ्याकडे जे पंचशील आहे पाप आणि पुण्य मोजण्यासाठी करावं आहे. त्या कराच्यातून आपण पाप आणि पुण्य मोजू शकतो. आणि रोज रोज आपण मोजत असताना लक्षात आलं की मी रोज रोज पुण्य कर्म जास्त करत आहे, पाप कर्म थोडं होत आहे. रोज रोज पुण्य कर्म वाढत आहे, पाप कर्म थोडं होत आहे. याचा अर्थ की माझं पुढे जिंदगी बनवणार आहे, मला चांगलं जीवन जगता येणार आहे, म्हातारपणी आनंदात सुखात जीवन झोप येणार आहे आणि मृत्यू पावल्यानंतरही मी सद्गतीला जाणार आहे. हे जर आपल्याला समजलं तर मनुष्य अंतर्मनातून आणि बाह्यमनातून दोन्ही बाजूला प्रसन्न होऊन आपलं जीवन करतात. म्हणून हे जे पंचशील आहे हे काही साधारण नाही, हे पाप आणि पुण्य मोजमाप करण्याचं यंत्र आहे. पंचशील आपण रोजच्या जीवनामध्ये कसं पालन करतो, तर रोज सकाळी 10 मिनिटं एक शील घेतो, स्वतःला प्रश्न करून स्वतःला विचार करा. कारण आपण बाहेर वागत असतो, लोकांमध्ये चांगल्या प्रकारे वागत असतो, कारण बाहेर लोकांमध्ये जात असतो तर आपण नम्रतेने वागत असतो, आपल्या मान्यवर आपण संयम ठेवत असतो, आपण शरीराने शांत दिसत असतो, कारण शरीराचे कर्म पाणीचे कर्म लोकांच्या लक्षात येतात. पण आपल्या मनामध्ये काय चालू आहे हे मात्र प्रत्येकाला आपापलं माहीत राहते. म्हणून रोज सकाळी 10 मिनिट जेव्हा पूजा वंदना केल्यानंतर जेव्हा तुम्ही मैत्री भाव करता तेव्हा 10 मिनिट बसायचं आणि 5 शील तपासायचे. उपवासाच्या दिवशी अष्टशिलेचं काटेकोरपणे पालन करायचं, दुसऱ्या दिवशी 8 शिलातून माझ्याकडून कोणत्या शिलाचा भंग झाला हे तपासायचं, आणि पुढच्या उपवासाला त्याही शिलाचं मी भंग होऊ देणार नाही असा संकल्प करायचा. जेव्हा तुम्हाला वाटेल की माझं पुण्य वाढत आहे तेव्हा मग तुम्हाला जीवनाची चिंता करण्याची काही काम नाही, कारण ते पुण्यकर्म आपल्याला सद्गती किंवा दुर्गतीकडे घेऊन जात असते. अशा प्रकारे हे जे 5 शील किंवा 5 तत्व किंवा 5 नियम हे जे भगवंतांनी सांगितले हे पाप पुण्य करण्याचं मोजमाप आहे. अशा प्रकारे भगवंतांनी हे आपले 5 नियम 5 व्रत त्या 5 परिवारांना समजावून सांगितले. तेव्हा भगवान त्या परिवारांना म्हणतात की माझे म्हणणे असं आहे की प्रत्येक माणसाने ही तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काहीतरी परिमाण असले पाहिजे. आणि हे पंचशील म्हणजे पाप आणि पुण्य मोजण्याचं परिमाण आहे. अशा प्रकारे भगवंतांनी धम्माची सुरुवात केल्यानंतर ते जे 5 परिवार होते ते परिवार भगवान बुद्धाचा एक शब्द शांत चित्ताने ऐकतो, ज्यांना अजून चांगल्या प्रकारे आपला धर्म समजला पाहिजे. म्हणून भगवान त्यांना सांगतात हे परिवारांनो, जगामध्ये सर्वत्र पतित लोक राहतात, जगामध्ये सर्वत्र पतित आहे. पतित म्हणजे गरीब, दुःखी, कष्टी, या पतितांची संख्या खूप आहे जगामध्ये. जगामध्ये सर्वत्र पतित लोक राहतात, सर्व दुःखी आहेत, सर्व कष्टी आहेत. त्यांच्या दुःखाचे कष्टाचे कारण अलग अलग असू शकतात, पण जगामध्ये सर्वत्र पतित लोक आहेत. पण या पतिताचे 2 मार्ग आहेत. या पतिताचे 2 मार्ग आहेत, 2 लक्षण आहेत.
एका दोन पतित आहे, एका पतिताकडे आदर्श आहे आणि एका पतिताकडे कोणता आदर्श नाही. म्हणजे एका गरीब माणसाकडे आदर्श आहे आणि एका दुसऱ्या गरीब माणसाकडे आदर्श नाही. ज्याच्याकडे आदर्श आहे त्याला हे समजते की मी गरीब आहे, मी पतित आहे आणि या पतित अवस्थेतून, या गरीब अवस्थेतून बाहेर निघण्यासाठी तो प्रयत्न करते. कारण त्याच्याकडे ध्येय असते, काही आदर्श असते. आणि मग तो नोकरी करी, कष्ट करी, व्यापार धंदा करी, उद्योग करी, पोटाने पाप मारून आपल्या मुलाबाळांना शिकवत राहील आणि हे पंचशीलेचा आचरण करत असल्यामुळे तो कोणाची हिंसा करत नाही, तो चोरी करत नाही, तो व्यभिचार करत नाही, तो खोटा बोलत नाही, तो कोणत्या प्रकारची नशाबंदी करत नाही. तर त्याचा परिणाम काय होईल? तर तो जे जे काही कमाई कष्ट करी ते सगळ्याचा सगळा पैसा आपल्या घर परिवाराच्या व्यवहारामध्ये खर्च करेल. कारण त्याचा व्यर्थ एकही पैसा खर्च होणार नाही. कारण त्याला माहित असते मी माझा परिवार गरिबीमध्ये जीवन जगत आहे आणि उदाहरणे येते 5 तत्व दिलेले आहेत. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवू, मग या 5 गोष्टीचं तू पालन करते आणि जेवढं त्याचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा खर्च कमी करते आणि रोजच्या जीवनामध्ये काही ना काही शिल्लक ठेवत राहते, काही ना काही शिल्लक ठेवत राहते. आणि असं करता करता मोलमजुरी करून सुद्धा किंवा व्यापार धंदा करून सुद्धा तो पैशाची मिळकत जमा करत राहते. आणि जे मुलाबाळांना शिक्षण दिल्यामुळे कधी कधी त्याचे मुलं शिक्षण झाल्यानंतर ते काही नोकरी धंद्यावर निर्माण होतात आणि त्या मुलांना नोकरी धंदा सुरू झाला, याचा उद्योग धंदा चालू आहे, याच्यातून त्याचा पैशाची मिळकत होत आहे. त्यामुळे काय होते? त्यामुळे याची परिस्थिती सुरू जाते. भोपळीमध्ये राहणारा मनुष्य महालामध्ये येते, गरीब अवस्थेतून पतित अवस्थेतून वर जाते आणि चांगल्या प्रकारे जीवन जगते. आई गरीब असते पण त्याला त्याच्याकडे काही ध्येय असते, त्याच्याकडे आदर्श असते, म्हणून तो त्या प्रकारचं काम करते आणि आपल्या गरिबी अवस्थेतून तो वर जातो. पण दुसरा जो पतित असते त्याच्याजवळ कोणताच आदर्श नसते, ध्येय नसते. मस्त कमावताय, खाताय, पिताय, राहताय. 200 रुपये कमावत असेल ते 100 रुपये पहिले घालून मारून देते आणि उरल्या पैशाला मग खात राहते. कष्ट करते, मेहनत करते, खाते पिते, त्याच्यामध्ये खुश राहते, त्या गरिबीमध्ये सोडून राहते. कारण त्याच्याकडे कोणता आदर्श नसते, कोणतं ध्येय नसते. याचा परिणाम तो जो गरीब असते, तो जो पतित असते, तो नेहमी पतितच राहते. आणि ज्याच्याकडे आदर्श आहे हा आदर्शवान मनुष्य तोही पतित असते, पण त्याला पतित अवस्थेमध्ये त्याच्याकडे आदर्श असल्यामुळे तो आपल्या जीवनाची उन्नती करते, प्रगती करते. म्हणजे एक पती गरीबच राहते, गरिबीमध्ये जन्म घेते, गरिबीमध्ये जीवन जगते आणि गरिबीमध्ये सोडून जाते. दुसरा पती ज्याच्याकडे ध्येय आहे तो गरिबीमध्ये जन्म घेते, मेहनत कष्ट करते, जीवनही जगते, पण मृत्यू समय सगळं स्पृशाला संपत्ती वाहून दोघांचा विचार केल्यावर लोक विचार करते. त्याला जर कधी विचारलं तो सांगे पहिले आम्ही दोघे जण सारखेच कडिया काम करत होतो किंवा माती काम करत होतो किंवा शेतीमध्ये काम करत होतो. मग आता तर तू तसाच आहे बाबा, याची उन्नती प्रगती झाली, मग त्याला काही भाग्य अशी, त्याचा काही किस्मत अशी किंवा त्याला काही सापडलं अशी किंवा त्याचा मुलगा पुण्या नोकरीवर लागला अशी, तो नाना प्रकारचे कारण सांगते, नाना प्रकारचे कारण सांगते. याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात याच्यामध्ये भाग्य नाही ना किस्मत नाही, त्याची जी उन्नती प्रगती झाली त्याच्याकडे काही ध्येय, काही उद्दिष्ट होतं म्हणून त्याची प्रगती झाली. आणि हा गरीबच राहिला, ज्याच्याकडे काही ध्येय होतं, त्याच्याकडे काही आदर्श. म्हणजे ज्याची उन्नती होते ते काही किस्मत भाग्य नसते, तर त्याच्याकडे काहीतरी ध्येय असते. आणि हेच ध्येय बोधिसत्वाने जपणे सांगतं. कल्पना करा चपाच्या आवाजातल्या आपल्या त्या समाजाची त्याच्या घराला पडताना कपड्याला झाडू जे पिढी त्याच्या गुलामगिरीसारखं जीवन जगणारे असा मनुष्य आज ज्या स्थितीला तुम्ही लोक पोहोचले, असा मनुष्य एवढ्या स्थितीला पोहोची याची कोणी कल्पनाही केली नसेल. कोणी कल्पना नसेल केली. एवढा मोठा दारिद्र्य जीवन जगणारा मनुष्य आज कलेक्टर नाही, आज राष्ट्रपती पदावर पोहोचलेला आहे. नारायण आता हे द्रौपदीबाई पूर्ण शूद्र जातीतील आदिवासी समाजातील हे एवढ्या उच्च पदावर आज पोहोचलेले आहे. ते दूरदृष्टीपणा कोणत्या बाबासाहेबांच्या बुद्धिमत्ताचा आहे त्यांनी ओळखलं. कारण यांना कोणता आदर्श यांच्याजवळ दिला म्हणजे हे या बाजूला जातील, हे बोधिसत्व जाणून. म्हणून बोधिसत्वांनी पहिले काय केलं, पहिले यांना लोकांना घेऊन आंदोलनामध्ये घेऊन गेले. मग ते पाण्याचा रांगे असो की काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी आंदोलन असो, या आंदोलनामध्ये घेऊन गेले, त्यांनी दगड घातले, गोटे घातले, रक्तगंगा घातले. काळाराम मंदिराचा सत्याग्रह यांना जेवढा पूजा करता आली पाहिजे म्हणून बाबासाहेबांचा जन्म होता. आम्ही माणसं आहोत आणि आम्हालाही तो अधिकार असला पाहिजे आणि त्या अधिकाराची जाण या मुद्दा झालेल्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून बाबासाहेब लोकांना घेऊन जातात. जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं आता हा समाज शेतात आहे, तेव्हा बाबासाहेबांनी
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि मग त्या आपल्या दादांनी आपल्या आई वडिलांनी मोठाले बांधून गबाळ कष्ट करून आपले लेकर सुधरवले आणि त्याचा परिणाम आज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. हे कोणी ईश्वराच्या कृपेनं किंवा भाग्यानं किंवा किस्मतानं तुमच्या मुलाची उन्नती प्रगती नाही झाली. बाबासाहेबांनी तुमच्या पुढे एक आदर्श ठेवला आणि त्या आदर्शामुळे उन्नती प्रगती झाली. लोक म्हणतात या समाजाची उन्नती आरक्षणामुळे झाली. आरक्षणामुळे नाही झाली. त्यांनी बौद्ध धर्माला स्वीकार केलं, कर्मकांडाला नाकारलं म्हणून यांची सुधारणा झाली. नाही तर आरक्षण तर अनेक लोकांना मिळाले. सुदृढ करू शकते त्या कोण्याही समाजाने या मुलांसाठी प्रगती केली आहे. हे उद्दिष्ट याचा तो परिणाम. आणि ही गोष्ट जेव्हा तथागतांनी त्या 5 परिभाषिकांना सांगितली की जीवनामध्ये जगामध्ये 2 प्रकारचे पद्धत असतात. एक पद्धत असते त्याच्यावर काही ध्येय आहे, दुसरा पद्धत आहे का त्याच्यावर ध्येय नाही. ज्याच्यावर ध्येय नाही तो त्या परिस्थितीमध्ये जन्म घेते, तिथं जीवन जगते, तिथं स्फूर्त पावतो. पण ज्याच्याकडे ध्येय असते तो गरिबीमध्ये जन्म घेते. काही लोक गरिबीचे चटके नाही पडते, पण ते ध्येय त्याच्यापुढे असल्यामुळे अशी आपली मुलांची प्रगती साधते. त्याच्या कोटीच्या जागावर मोठी बिल्डिंग त्याची तयार होते. हे गोष्ट भाग्य किस्मताची नसून आपल्यापुढे काहीतरी ध्येय ठेवण्याचे आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माचा जेव्हा पाया असला, आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी, आपला मान सन्मान होण्यासाठी त्याही भगवान बुद्धाने आपल्यासमोर ध्येय ठेवलं, उद्दिष्ट ठेवलं. कशाचं? पंचशीलेचं. म्हणून त्या पंचशीलेला विशुद्धी मार्ग म्हणतात. कारण हे पंचशील म्हणजे काही असं साधं सोपं नसते. शील हे सगळ्यात चांगल्या गोष्टीचं बलस्थान निश्चितच आहे. जेवढी काही आपल्या जीवनामध्ये जगामध्ये जेवढे पवित्र काम होत असतील, जेवढी चांगले काम होत असतील, हे सगळेच्या सगळे या शिलाच्या आधारानं उभे राहून होतात. जसं एखादं वृक्षाचं रोपटं राहते आणि ते रोपटं विशाल वृक्ष बनते, फार मोठं वृक्ष बनते. नाना प्रकारची हवा येते, नाना प्रकारचे वातावरण येतात, कधी चक्रीवादळ येते, ते वृक्ष संपूर्ण हलते. पण चक्रीवादळ येऊन गेलं तर ते वृक्ष जसं तसं उभं राहते. कोणाच्या आधाराने? या बुद्धीच्या आधाराने. 100 मजली बिल्डिंगा या बुद्धीच्या आधारावर उभ्या राहतात. मोठे वृक्ष बुद्धीच्या आधारावर हजारो वर्ष जीवन जगतात. आणि तुम्ही जेवढी काही मेहनतीचे, कष्टाचे, प्राणाचे काम करते माणूस, हे सगळेच्या सगळे कामं या बुद्धीच्या आधारावर केले जातात. एखादं मोठं वजन जरी उचलत अशी आपले पाय जर आपण बुद्धीवर टेकवले तर आपण ते वजन उचलू शकतो. पण तुम्ही ते पाय बुद्धीवर करा, आपल्याला 5 किलो वजन उचलता येणार. बुद्धीवर जर पाय ठेवून नसतो तर आपण 50 किलो वजन उचलू शकतो या बुद्धीच्या आधाराने. तसं जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, संगतीकडे जायचं असेल किंवा मंगल झालं पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी केवळ शिलाचा आधार आहे. म्हणून शील हे पुण्यकर्माचा आधार आहे. ज्याच्याकडे शील आहे त्याचं पुण्यकर्म स्थिर राहते, ते डगमगत नाही. आणि जेव्हा संकट येते तेव्हा ते पुण्यकर्म त्याच्या उपयोगी पडते. पण रोजच्या जीवनामध्ये तुम्ही पुण्यकर्म करत अशी, दान करत अशी, पुण्य करत अशी, सेवा करत अशी, पण तो जर शिलाचं आचरण करत नसेल तर ते पुण्यकर्म राहते पण ते डगमगते. म्हणजे वेळ प्रसंगावर ते पुण्यकर्म कामी पडत नाही, कारण त्याच्यामध्ये बल असते, स्थिरता नसते. म्हणून पुण्यकर्म शिलाच्या बलावर स्थिर राहतात. म्हणून शील एवढं साधारण नाही. अशा प्रकारे आपला विशुद्धी मार्ग तथागत त्या 5 परिवारांना समजून सांगतो. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्यांच्यासमोर एखादा आदर्श असणे किंवा कोणता आदर्श नसणे याच्यातील फरक आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे? माणसाचा बंधनाची नसून त्या अवस्थेतून मुक्त होण्याचा आदर्शाचा प्रभाव आहे. एखादा मनुष्य गरीबाचा काम करत होत असेल तर ते भाग्य किस्मत नसून त्याच्याकडे आदर्शाचा अभाव. आणि हे समजून सांगितल्यानंतर भगवान बुद्ध त्या परिवाराला म्हणतात की परिवार तुम्ही असं म्हणा, तुम्ही विचारा की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच 5 तत्त्वे का? जीवनाचा आदर्श किंवा ध्येय निर्माण करण्यासाठी हेच 5 असतील का? दुसरे का नाही? असा जर तुम्ही प्रश्न करत असाल, असा जर तुम्ही विचार असाल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल. फक्त तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की हे जे 5 तत्व आहेत किंवा हे जे 5 नियम आहेत, हे जे 5 आदर्श भगवान बुद्ध सांगत आहेत, सगळ्यात पहिले विचार करा हे मनुष्याच्या हिताचे आहेत का? हे आपल्या समाजाच्या हिताचे आहेत का? याचा तुम्ही पहिले विचार करा. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की होय हे माझ्या स्वतःच्या हिताचे आहे आणि माझ्या समाजाच्या हिताचे आहे, तेव्हा हे स्वीकार करण्याला तुमची काही अडचण जाणार नाही. कारण जो मनुष्य कोणीही जाती धर्म मंत्राचा असो या 5 शिलाचं पालन करत असेल
कोणी प्राणीमात्राची हिंसा करत नाही, कधी तो चोरी करत नाही, चाचणी करत नाही, कोणाची फसवणूक करत नाही, नेहमी कोणाच्या दुःखामध्ये धावत राहते, कधी तो व्यभिचार करत नाही, सर्वांसोबत आपल्या बंधू भगिनीसारखा वापरते, कधी तो खोटा बोलत नाही, नेहमी खराब बोलते, कधी नशाबंदी करत नाही, कधी अहंकार वाटत नाही. असा मनुष्य कोणीही जातीचा असो, कोणीही धर्माचा असो, कोणीही पंथाचा असो, सगळे लोक त्याचा सन्मान केल्याशिवाय राहत नाही. तो काळा असो की गोरा असो, उंच असो की ढेकणा असो, गरीब असो की अमीर असो, ज्याला काही महत्त्व राहा, जो मनुष्य या भाषेला आचरण करत असेल त्याचा वैयक्तिकही लाभ होते आणि समाजामध्ये त्याचा सन्मान होते. एखाद्याच्या परिवारामध्ये जर काही संकट असले किंवा सूर्य संबंधी जर काही पाहुणे आले किंवा एखाद्या संकट आलं तर ते सर्वप्रथम लोक कोणाला अशा व्यक्तीला आपल्या घरी बोलावत असतात की काकाची दुकान गेला घरी, आमच्या घरी काही पाहुणे येत नाही. त्या व्यक्तीला जमवून कोणी आमंत्रण देते, निमंत्रण देते, त्या व्यक्तीचा आदर सत्कार करते, तो या पंचशिलांचं पालन करतो. पण या पंचशिलांचं उल्लंघन करणार असेल तर, हिंसा करणार असेल तर, चोरी करणार असेल तर, व्यभिचार करणार असेल तर, खोटा बोलणार असेल तर, नशा करणार असेल तर, तो आपल्या जवळचाही असेल तरी चांगल्या कामामध्ये त्याला बोलावत नाही आणि तो कधी आलाही कशाला तरी सगळे लोक विचार करतात की हा कशाला आला, हा कशाला, हा कसा येऊन जाईल, त्याला पिटवून लावण्याचे प्रयत्न करतात. हे परिवारांनो, तुम्ही जर म्हणत असाल की हेच तत्व का, हा प्रश्न पहिले तुम्ही स्वतःला विचारा. हे माझ्या व्यक्तिगत सिद्धीसाठी हे 5 तशी आवश्यक आहेत का, माझ्या समाजाच्या हितासाठी हे 5 तत्व आवश्यक आहेत का. आणि जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहे, हे त्यावर सिद्ध होईल. आणि ते परिवारात म्हणाले, हो तथागता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अशा प्रकारे भगवंतांनी सर्वप्रथम त्या परिवारांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. विशुद्धी मार्ग म्हणजे विषय वासनेला नष्ट करणारा मार्ग, विषय वासनेला नष्ट करणारा, विषय वासनेचं मळ टाकणारा मार्ग. जसं कपडे जर खराब झाले असतील तर त्याला धुण्यासाठी अनेक प्रकारचे साबू आहेत, शरीरावर जर घाण साचली असेल तर ते नष्ट करण्याचे अनेक प्रकारचे साबू वगैरे लिक्विड आहेत. पण अंतर्मनामध्ये जर मळ साचला असेल तर ते धुण्याचं साबण कोणत्या मार्केटमध्ये नाही, किंवा कोण्याही मंदिरावर जाऊन आंघोळी केल्यानं मनाचे मन धुतले जात नाही. मनाचे मळ धुण्यासाठी जे साबण आहे ती साबण म्हणजे पंचशील, आणि पंचशील म्हणजे विशुद्धी मार्ग. एका या शिलावर कोणी व्यक्ती आरोप झाला तर समजून जायचं तो यशाच्या शिखरावर निघाला, त्याच्या उन्नतीच्या मार्गावर. अशा प्रकारे तथागतांनी सर्वप्रथम त्या परिवारांना हा विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. आणि त्यानंतर आहे सदाचरणाचा मार्ग. सदाचरण म्हणजे काय, तो मार्ग कसा राहते आणि त्याचं कसं आचरण करावं, तथागत सम्यक संबोधांनी त्या परिवारांना कशा प्रकारे समजावून सांगितलं, हे सगळं आपण उद्या